कोकणातल्या माघारीसाठी 20 कोटींचा बकरा, विनायक राऊतांचा बाळ मानेंवरती आरोप. विनायक राऊतांनी कोकणाची वाट लावली, मानेंचा पलटवार. यापुढे फडणवीसांचंच ऐकणार असं म्हणत भाजपच्या वाटेवरती असल्याचे दिले संकेत. बिनविरोध आणि माघार नाट्यासाठी महायुतीकडनं 150 कोटींचा खर्च, संजय राऊतांचा आरोप. नाशिकमध्ये किती बॅगा भरल्या, बन यांचा सवाल. तर तडजोड तुम्हीच केली, शिवसेनेचा राऊतांवरती हल्लाबोल. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानं काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना नाराज. पुण्यात महाविकास आघाडीबाबत पुनर्विचार करावा, काँग्रेस शहराध्यक्षांचं पक्षश्रेष्ठींना पत्र. तर दोनही राष्ट्रवादी आतून एकच, वसंत मोरेंची टीका. यवतमाळ आणि चंद्रपुरात अर्ज माघारी घेणाऱ्यांवरती काँग्रेसची कारवाई. यवतमाळमधनं साहेबराव कांबळेंची तर चंद्रपूरमधनं शैलेश अगरवालांची, काँग्रेसमधनं हकालपट्टी. महायुतीत बंडखोरांची समजूत काढण्याचे नेत्यांचे प्रयत्न. नाशिकमध्ये भाजप बंडखोर गोकुळ गीते तर जळगावात शिवसेना बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम. नाशिकमधल्या TCS प्रकरणात नवा खुलासा. पीडित तरुणीला कट्टरवादी झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून धर्मांतर. दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खानवरती गंभीर आरोप. मतीन पटेलवरही ठपका. वर्ध्यातील गोरज भंडार संस्थेवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन होत असल्याचा ठपका. दूध उत्पादक शेतकरी आणि गोपालक अडचणीत. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल. गोव्यात पावसाला सुरुवात. पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण.